अजित पवार आता जाहीर सभांमध्ये म्हणतात की काकांच्या पुण्याईनं माझं बरं चाललंय. मी त्यांचं वाक्य वाचून दाखवते की दादा म्हणाले, झालं गेलं गंगेला मिळालं, आता घड्याळ आणि तुतारी एक आहे, काकांच्या पुण्याईनं माझं बरं चाललंय. दादांच्या वाक्याचा तुम्ही अर्थ कसा काढता? मी त्याच्यात अर्थ काढायचं काही म्हणजे गरजच नाही त्याच्यात अर्थ. आम्ही गेले अनेक वर्ष अतिशय एकत्र काम केले. या 2.5 वर्षात जरूर मी नाकारणार नाही, गेल्या 2.5 वर्षात समज गैरसमज कटुताही आलीच होती. ती तुम्ही पारदर्शकपणे पाहिली आहे, ती पार लोकसभेपासून विधानसभेपर्यंत ती झालेली आहे आता. पण आता एकतर बायफर्केशन आमच्या केसमध्ये क्लिअर होतं, जे कालही आहे, आजही आणि उद्याही राहील. आम्ही फॅमिली आणि आमचं राजकारण ह्याच्यात कधीच गल्लत केली नाही. आमची कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या प्रत्येकाने जबाबदारीनेच पाळल्या आहेत. याचं कारण, आणि मला विचाराल तर मी मगाशी एका पत्रकारांशी बोलताना ते सांगितलं की हे फक्त शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे फेस होते. ही लढाई आमच्या तिघांची होती. पण त्याच्या मागे जे सगळे पवार भरडले गेले इमोशनली, आणि पवार म्हणजे ज्यांचं आडनाव पवार नाही आहे एवढंच नाही, आमचं कुटुंब एवढं सीमित नाही आहे की पवार आडनाव आहे म्हणून आहे. त्याच्यात माझ्या बहिणी असतील, माझे सगळे भाऊ असतील, आमचे सहकारी असतील, कार्यकर्ते, किती लोक असे असतील. म्हणजे मी दिल्लीला पार्लमेंटमध्ये गेले की दिग्विजय सिंगजी म्हणायचे मला की सुप्रिया, अजित को तो मैंने पैदा हुआ तब से बेटा है. त्यामुळे अजितबद्दल दिग्विजय सिंगजींच्याही मनात, म्हणजे मी हे फक्त आमचं कुटुंब म्हणून सीमित बसत नाही की आमचे जे संबंध लोकांबरोबर राहिलेले, जे कौटुंबिक संबंध आहेत, त्याच्यात तेही लोक भरडले गेले. त्यामुळे आपण ते तेवढं सीमित नाही. त्या सगळ्यांचाही मी कधी कधी जेव्हा विचार करते की ठीक आहे, आम्ही ही लढाई लढत होतो पुढे जाऊन, पण त्याच्या मागे किती असंख्य लोक असतील जे कदाचित नाही, ते दुखवले गेलेलेच आहेत, ते कशातून गेले असतील ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. कारण का ते भरडले जात होते. त्याच्यात चूक कुणाची होती नव्हती, ती एक विचारधारेची लढाई होती, ती ज्या पद्धतीने गोष्टी झाल्या त्याची लढाई होती. तो हा एक वेगळा विषय, तो परत कधीतरी आपण सविस्तर बोलू त्याच्याबद्दल. कारण आत्ता आपल्याला आधी लग्न कोंडाण्याचं, त्याच्यामुळे म्युन्सिपल इलेक्शनबद्दल सीमित ठेवूया. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक सुरुवातीला काही टीका टिप्पणी झाली असतील, पण एक माणूस या सगळ्या प्रक्रियेत काहीच बोललेला नाही आहे. त्या माणसाचं नाव शरद पवार आहे. ते ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल कधीच काही बोललेलं नाही, घरातनं बाहेर. आमच्या टीमनं मला आता जस्ट दादांची जी मुलाखत आज झाली त्याच्यातले 2 महत्वाचे पॉइंटर्स पाठवले, तर ते पॉइंटर्स मी हायलाईट करते. मी पाहिलेला नाही हा इंटरव्ह्यू, मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला पॉइंटर्स सांगते. एक, त्याच्याबद्दल तुम्ही हलकं बोललेलाच आहात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत. तर कार्यकर्ते समाधानी आहेत, म्हणजे आता जी युती झाली आहे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये, त्यामुळे कार्यकर्ते समाधानी आहेत. आणि राजकारणात कुणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो आणि मित्र नसतो, हे स्पष्ट वाक्य जे मीही ऐकलेले आता सकाळी येताना. आणि पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज, हे तर 100 वर्ष आपण वाचत आलोय. त्याच्यामुळे ही गोष्ट राजकारणात होत राहते. मी तुम्हाला म्हणलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस, म्हणजे ह्याच्यात मी सोनियाजींना खूपच ह्या बाबतीत मी म्हणजे नाही, आपण आता हे स्पेसिफिकली पवारांबद्दल बोलूयात ह्याच्यामध्ये. की दादा जे म्हणतात की त्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा. म्हणजे थांबले ते तिथेच. ठीक आहे, बरोबर आहे ना. ते आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं, त्याच्यानंतर काही होऊ शकतं. संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा फोकस, हा आम्ही काय करणार ह्याच्यावर, आम्ही राज्यासाठी काय करणार ह्याची अकाउंटेबिलिटी कुठेतरी कॅप झाली पाहिजे. या निवडणुकीमध्ये तो एक हायलायटर बघायला मिळतो आहे की एखाद्या नेत्याच्या त्या टेरिटरीमध्ये जाऊन त्या नेत्याबद्दल काहीतरी बोलणं, जे लातूरमध्ये पण झालं. रवींद्र चव्हाणांनी विलासरावांबद्दल एक विधान केलं, ज्याबद्दल अर्थात मुख्यमंत्र्यांनी लगेच दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. लोकसभेच्या बाबतीमध्ये ते पवार साहेबांसोबत सुद्धा झालेलं होतं. तर ह्याची गरज का पडते सध्या, किंवा हे गरजेचं आहे का हे असं करणं? त्यांच्या ध्येय धोरणांवरती किंवा त्यांच्या डिसिजन्सवरती टीका होऊ शकते. पॉलिसीवर केलीच पाहिजे, पॉलिसीवर केलीच पाहिजे. वैयक्तिक पातळीवरची टीका करण्याची
गरज का पडते? मुद्दे नसल्यामुळे असेल कदाचित, पण हे दुर्दैवी आहे जी काय झालं. आणि